हाच तो बुरुज आहे की ह्या बुरुजावरनं संपूर्ण गडाचं दर्शन होतं. पण विहीर बघितल्यानंतर समोर आपलं एक छोटंसं एक मंदिरासारखी वास्तू बघायला भेटते. तर मंदिर आहे का सांग. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. सर्वांना स्वागत आहे आपल्या स्वराज दुर्गा भटकळी चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत गोवाघर तालुक्यामध्ये अंजनविला गावाच्या एका छोट्याशा टेकडीवर जे स्थित असलेला हा आपला वाशिष्ठी नदीच्या मुखावर. इथं वाशिष्ठी नदी आपल्या अरबी समुद्राला मिलन होते, त्याच्याच मुखावर आपल्याला हा गड स्थित आहे. त्या गडाचं नाव आहे आपला गोपाळगड हा 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी 1660मध्ये आदिलशाहीकडनं जिंकून ह्याला आपल्या किल्ला अंजनवेल हा किल्ल्याच्या नावाने पण सुद्धा ओळखला जातो. ज्यावेळी महाराजांनी आदिलशाहीकडनं किल्ला जो जिंकला त्यावेळीस आपल्या नौदलाचा सुसज्ज बनवून या किल्ल्याला गोपाळगड असं नाव दिले. तर चला बघूया हा किल्ला कसा आहे तो आणि किल्ल्यावर कोणत्या कोणत्या वास्तू आहेत. ह्या किल्ल्याच्या भोवताली म्हणजेच हा किल्ल्याच्या तिन्ही बाजूला समुद्राने वेढलेला आहे आणि एका साईडला असं जमिनीच्या टेकडीवर हे असे खंदक बांधलेले आहेत, जे खंदक खोदलेले आहेत. इथून पूर्ण त्या साईड पण जातात म्हणजे समुद्र किनारपट्ट्याने आणि या बाजून तिथपर्यंत. मध्ये आल्यावर आपल्याला जर किल्ल्यामध्ये प्रवेश करतो तर उजव्या बाजूला आपल्याला एक हौद दिसतंय जे मोठे आहे. आता प्रत्येक गडावर आहेत, पण ह्या गडावर सध्या जो हौद दिसतोय तो बाकीच्या गडापेक्षा थोडा मोठा दिसतोय. हा बघा. आणि ही जे बाजूला जी वास्तू दिसते आपल्याला गडासमोर ती एक सदर आहे. या गडाला टोटल 12 बुरुज आहेत. 12 बुरुजां बघा, प्रत्येक बुरुजाला हे असे मशाल ठेवण्यासाठी जागा केलेली आहे समोरच. आणि हा आपला तो दरवाजा बाजूला. आणि हे तुम्हाला माहितीच असेल तटबंदीवर कशासाठी ठेवतात बनवलेले आपल्याला हे. आपण ज्या बुरुजावरती चढलो तटबंदीवर हा आपल्याला दुसरा बुरुज लागतो आणि ह्याच बुरुजावरून आपला एक समुद्र साईडला एक बुरुज आहे, त्या बुरुजाकडे जातो. समोर आपल्याला ह्या तटबंदीला असे देवळा बघायला दिसतात. हे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा वरती जो व्यापार असतो त्यांच्यावर हालचालीवर नजर ठेवण्यासाठी हे जागा असते. ही समोरची आपल्याला दिसते ही खाडी अंजनवेलची गाडी आणि त्या साईडला आपल्याला दिसतंय फेरी बोट आहे. इथून जो समोर दाभोळला जाते आणि तो समोर चिपळूण शहर जे गोविंदगड आहे त्या साईडला जातो. आपण मगाशी समोरच्या बुरुजावर होतो, त्या बुरुजा खाली आलं की इथं आहे ना वाड्याचे अवशेष आहेत. समोर हे जे दिसतात तुम्हाला वाड्यांचे अवशेष आहेत. आपण तिकडनं खाली उतरलो बरोबर तटबंदीच्या बाजूला आपल्या वाड्यांचे अवशेष दिसतात हे बघा. आणि हे वाड्यांच्या अवशेष समोरच आपलं एक विहीर आहे इथं खाली, ते आता आपण बघूया. आपल्याला असं माहितीमध्ये आलं आहे की गोपाळगडावर एक विहीर आहे, त्या विहिरीतून एक भुयार आहे. तो भुयार नक्की कुठं ते माहीत नाही. आता ह्याच्यामध्ये बघा हे समोर एक झाड दिसते, त्या झाडाच्या इथं ना असं दरवाजाचा आकार आहे. हे जे झाड आहे ना त्या झाडाचा दरवाजाचा आकार आहे, दिसतो की नाही माहीत नाही बघा मला. बघा हे दरवाजाचा आकार आहे भुयारासारखाच. आणि तिथून एक खालच्या साईडला एक आहे इथं. हे आता तो भुयार असं बुजवलेले आहेत भुयार ह्या गडावरचे. तर चला आता आपण बाकीच्या वास्तू बघूया. पण विहीर बघितल्यानंतर समोर आपलं एक छोटंसं
एक मंदिरासारखी वास्तू बघायला भेटते. तर मंदिर आहे का सांगता येणार ना आपल्या इथं. हे बघा त्याशी जे मंदिराचं कसं असतं त्याप्रमाणे दिसते. आणि इथं आपल्याला एक वाड्याचे अवशेष पण आहेत समोर. बरोबर हा झोता दिसतो आपल्याला वाड्यांचा. आता वरती भर टाकून तिथे हे बुजवण्यात आलेले आहेत अर्धे. कारण की ह्यामध्ये सरकारीच्या म्हणजे आपल्या जे शासनाच्या हातात नव्हता, कोणाच्या खाजगी मालकीमध्ये होता गड. त्यामुळे इथं काय आपलं संवर्धन करता येत नव्हतं. आता हा गड सरकारच्या हातामध्ये आलेला आहे, मालकीत आहे. त्यामुळे इथं आपण काही संवर्धन होऊ शकतं गडावर. तो गडाचा सागरी दरवाजा हा समोर आहे. ह्या गडाच्या समोरच आपलं एक हा बुरुज आहे, गडाच्या आतील बुरुज. आणि त्याच्या समोर आपल्याला दिसतोय हा वाड्यांचे अवशेष. इथं समोर हा एक मोठा वाडा असू शकतो, की ह्याचे अवशेष पुढं तिथपर्यंत आहेत. आपल्याला तिथपर्यंत पूर्ण अवशेष बघायला भेटत आहेत. आणि ह्याच्याच पाठीमागे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला अजून एक वाड्यांचे अवशेष आहे. तर पहिलं आपण जाऊ सागरी दरवाजा बघूया कसा आहे तो. चला आपण हा गोपाळगडाचा दुसरा दरवाजा पाहूया. आता दरवाजाला आपण जेव्हा एंट्री करतो, म्हणजे आता बाहेर जातो आहे मी, तर आपल्या डाव्या साईडला हे जे आपले पहारेकरी असायचे दरवाजावर बसणारे, त्यांच्या बसण्यासाठी किंवा सही सोय केलेली ही. आता सध्या प्लॅस्टर केलेलं आहे, पण त्या काळात होते. आणि हा आपला दरवाजा समोरून. हां, आणि इथं आपण खाली उतरल्यावर आपलं समोर पायरी मार्ग आहे जो समुद्र ठिकाणी जातो. तिथं समोर आपल्याला दरवाजा आहे. दरवाजा थोडंसं पुढं आल्यावर आपलं हे बघा त्या काळातील पायरी मार्ग दिसतो हा या समोर. तर मी इथून उतरतो थोडं खाली. म्हणजे हा आपला सागरी मार्गाकडनं जो येणारा रस्ता होता, जे रहदारी व्हायची, त्यासाठी आपला हा मुख्य रस्ता सांगू शकतो आपण, की ह्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. आणि हा चौकोन बुरुज आहे इथं. आणि तो बुरुजची भिंत जी आहे तटबंदी ढासळलेली आहे. तर मध्ये एकदा आलो होतो, पण तेव्हा ती भिंत होती, आता ही ढासळलेली आहे. आणि हा चौकोन बुरुज आहे. आणि समोर आपला ध्वजस्तंभ पण आहे, तो ध्वजस्तंभ पण बघून येऊया. हा बघा दरवाजातून आपण आलो की लगेच उजव्याला फिरलोच्या नंतर आपला इथून ध्वजस्तंभाकडे जायला रस्ता आहे. आणि हे पण तटबंदी आहे. आता पुढून आपण तटबंदी जाऊ शकतो, पण पुढं काही तटबंदी ढासळल्यामुळे आपण तटबंदीतून जात नाही, आपण गडाच्या आतल्या भागातून जातो बघायला. संपूर्ण गडाची तटबंदी आहे, जी अशीच आपल्याला समोरून दिसते. गडावर भरपूर मोठमोठे असे झाडं आहेत, जे त्यांचा काय उपयोग नाही असा. समोरून जर आपण बघतो तर तटबंदी आधी ढासळत चाललेली आहे. या साईडने तटबंदीच्या बाजूने आल्याच्या नंतर आपल्याला ना इथे एक वडाचं झाड दिसतं. त्या झाडाच्या बरोबर एक बाजूला असते ना भिंत आहे, म्हणजे तटबंदी बरोबर अशा बाजूलाच आहे. आता इथून बाहेर जाण्याचा एक मार्ग असू शकतो, किंवा कुठले चोरवाटाचे असू शकते. हे बघा इथं बुजली गेलेली आहे, कारण की इथं भिंत इथं मी कशासाठी बांधू सांगता येत नाही. आणि इथून एक जागा आहे, इथं कच्चा जमा झालेला. आणि ही भिंत तटबंदीच्या बाजूलाच भिंत असू शकते, कशासाठी कोणाला माहीत असं नक्कीच सांगा आम्हाला. जो दरवाजा बघून जसं पुढं आलो, ते छोटंसं काय ते म्हणजे तटबंदीच्या बाजूची छोटी तटबंदी बघितली. त्याच पुढं आलो की इथून तटबंदीचा रस्ता आहे जो समोर दिसतो. त्याच थोडं पुढं आलो की गडाचा तिसरा दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. तर चला आपण तो दरवाजा बघून घेऊया. दरवाजाचं कमानीचे नक्षीकाम दोन्ही दरवाजे सेम आहेत, गोलाकारमध्ये. हे बघा त्याच्यामध्ये अर्ध्या दगड पडले गेले आहेत समोरून. दोन्ही दरवाजांना सेम प्रकार. हा बघा आणि हा दरवाजाचा आपला बाहेरचा भाग. इथून त्या काळात छोटासा दरवाजा होता,
हा छोटासा आकार बघा, एवढाच आपल्याला दरवाजा आकार बघायला दिसतो, एवढाच. गडाच्या समोर जर दरवाजासमोर आपल्याला काही वास्तू दिसतात, म्हणजे वास्तूंचे अवशेष आहेत. हे बघा, बरं ह्याच्याच वरती आपल्याला तिथं काही वास्तू दिसतात, ते आपण बघायला जाऊ समोर. इथे आपण जे हे थोडीशी वास्तू बघितली, जे वास्तूचे अवशेष बघितले, त्या पुढं आपण जी वास्तू बोललो होतो, ती वास्तू नसून एक विहीर आहे, जी इथून खाली उतरायला रस्ता आहे, पण इथं सगळं कचरा टाकल्यामुळे आपल्याला खाली उतरता येत नाही आहे. हे बघा, हे बांधीव विहीर आहे. आणि खाली पण काही दगडी दिसतात, तटबंदीला बांधल्यासारखे असतात तशा. हे बघा, ठिकाणी तटबंदी बघितली, तटबंदीच्या खालची जी विहीर बघितली. विहीर बघून परत आपण पाठी आलो. पाटीवलंच म्हणजे ज्या साईडला आपण जो तिसरा दरवाजा बघितला, त्या समोरच्या टप्प्यात आहे. समोरच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत. अवशेष म्हणजे फक्त अवशेष जे खालची जोता असतो त्या प्रकारचा. हा बघा समोर आहे इथे. आणि समोर आपल्याला पायऱ्या दिसत आहेत, हे बघा तिथे. आणि समोर एक वास्तू आहे, म्हणजे हा एक बालेकिल्ला असू शकतो समोरचा. ह्या ज्या आपण पायऱ्या बघितल्या, त्या समोर आपल्याला एक विहीर दिसते. ही गडावर असलेली तिसरी विहीर आहे. जी आपण सदरच्या बाजूला बघितली ती तटबंदीच्या बाजूला ही, आणि ही एक हे जे वाड्याच्या ज्योतीचा अवशेष बोललो त्याच्या बाजूला आहे ती. अशी तिसरी विहीर बघितली आपण. अजून गडा आपलं काय काय बघायला भेटते ते बघूया. ही कातळात कोरलेली विहीर आहे पूर्ण समोर. पण ही विहीर बघितल्या समोर आपल्याला हा एक वाड्याचे म्हणजे वाडे बोलू शकतात, किंवा चौक्या जे काही अवशेष आहेत घरांचे, जे किल्ल्यावर असे त्यांचे अवशेष दिसतात आपल्याला समोर. हे बघा, हे बघा, जर आपण पायरी बोललो आपण, जे बालेकिल्ला, बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार इथं होता. की या गडाला एक बालेकिल्ला होता, जो बालेकिल्ल्याचे जे वरती सदर जो आपण तो मुख्य दरवाजा बघितला, तिथून खंदक असणार तो मुख्य दरवाजा पण सांगता येणार. आताच आपण मुख्य दरवाजा बोलतोय, आणि जो खंदक पाहिला होता, तो इथे एक प्रवेशद्वार असू शकतो किंवा नसू पण शकतो, सांगता नाही पहिल्या काळात होता की नाही. आणखी एक दरवाजा आपल्याला खाली दिसला, दुसरा तो, आणि तिसरा हा असू शकतो. आणि गडावर मला 3 दरवाजे आहेत एवढं माहिती आहे. तसंच हा एक अवशेष आहे वाड्याचे. हा राजवाडाही असू शकतो, किंवा कोणते जे किल्लेदार असतात त्यांचा वाडा असू शकतो. समोर पूर्ण वाड्याचं चौकटीन वाडा आहे हा बा, इथून इथपर्यंत. आणि त्या वाड्यासमोर एक छोटंसं मंदिर आहे, ते पण आपण पाहूया. पण त्याच्या समोर आपण जे बघितलेली वस्तू, जे इथे एक अवशेष आहे ते समोरचे. इथं आता वडा झाड आलेलं आहे. ही बघा वास्तू समोरली बाजू दिसते. हे बघा ती वास्तू मग कसं बोलवतो. तर इथं नक्की काय होतं आपल्याला सांगता येणार नाही आहे. हे सगळं आता विस्कळीत झाल्यामुळे नीट सांगता येत नाही नक्की कोणती वास्तू होती इथं. हे बघा, हे जे मंदिर बोललं छोटंसं ते, आणि हे मला वाटतं बहुतेक हा वाढत असू शकतो, कारण की इथं बघा आपल्याला 3 पायऱ्यांचं आहे, 2 पायऱ्यांचे जागा दिसते. ही एक आणि इथं पुढे एक आहे. हा समोर वाडा बोलू शकतो आपण. ही जे मगाशी आपण बोललो सदर, जे जिथून आपण एंट्री केली
त्यासमोर आपले सदर दिसते. ला 3 दरवाजे आहेत सदरला. एक, हा दुसरा आणि हा तिसरा. हे 3 दरवाजे सदर आहे. आता गडावर जेवढा कचरा होता तो जमा करून इथं टाकलेला आहे. की थोडं गवत साफ करण्यात आलेलं आहे गडावर. आपण मगाशी जी एक विहीर बघितली होती, ही समोर आहे आंब्याच्या झाडाच्या बाजूलाच, इथे खाली. बरोबर या समोरच आपल्याला तटबंदीमध्ये खोली आहे. ती खोली आपण बघायला जाऊया. हा आपला आजचा सहकारी आपल्यासोबत आलेला आहे गड भ्रमंती करायला. हा ही खोली तटबंदीच्या आतमध्ये असलेली ही खोली. सध्याचा गडावर जे काय काम चाललेलं आहे त्याची सामग्री हा खोलीत ठेवलेली आहे. जातो वरती तटबंदीची फेरफटका मारायला. इथून आपल्याला पूर्ण ह्या बुरुजावरून आपल्याला पूर्ण गडाचं दर्शन होतं. आता हे आमराई असल्यामुळे आपल्याला गड नीट दिसत नाही, पण तरी पण आपल्याला थोडं गडाचे तटबंदीचे अवशेष दिसतात. या साईडला दिसत नाही, की ह्या साईडला गड तो खालच्या बाजूला आहे थोडासा. आणि ही दुसरी तटबंदी बघा. या गडाला टोटल एकूण 12 बुरुज आहेत. हाच तो बुरुज आहे की ह्या बुरुजावरनं संपूर्ण गडाचं दर्शन होतं. कारण की हा बुरुज या गडाचा सर्वात मोठा बुरुज आहे आकाराने, लांबीने. आणि ह्या बुरुजावरनं अखंड असा अरबी समुद्र आपल्याला बघायला भेटतो. हा बा तो बुरुज बघितला. आणि आता आपण ह्या बुरुजावर आलो. हा एक बुरुज आहे. हा बघा, हा बुरुज आपल्या ज्या साईडने आपण जमिनीवरून आलो तिथून आहे त्या साईडला दिसतो. इथं बघा हे 2 दगडांवर बघा कसे केलेलं आहे, जे खांब रोवण्यासाठी बुरुजावरचे. आणि हे साईडने आपण वरतून आलो. हे बघा बरं, दरवाजावरती जो बुरुज आहे जिथून आपण एंट्री केली त्याच्याच बाजूला डाव्या बाजूला तटबंदीवर आपला पायरी आहे. तिथून वरती आल्याच्यानंतर तसा तो आहे तो आपण डायरेक्ट इथं कसलं तरी आसनाची जागा आहे. म्हणजे जो बसलेला त्या प्रकारे इथं पाठ टेकून बसू शकतो. आणि ते हात ठेवण्यासाठी जागा अशी कोणते आसन असू शकते, किंवा जो पहारेकरी असतो तर बसण्यासाठी जागा असू शकते. बघा रायगडाच्या पायथ्याशी जे आपलं माँसाहेब जिजाऊंचा वाडा आहे तिथे एक तख्ताची विहीर म्हणून जी जागा आहे तिथे एक आसन आहे. सेम त्याच्याच सारखं आसन इथं पण आहे. फक्त इथं जो आसनाचा प्रकार आहे, आकार, तो थोडा वेगळा आहे. आणि हा आसन आहे तटबंदीवर आहे. हा बघा. आणि इकडनं हा तो बुरुज समोर आहे तो. आणि इकडनं आपण खाली उतरणार आहोत. संपूर्ण गडाची आपली फेरी झालेली आहे. गडावर आपल्याला 4 विहिरी आहेत. त्यात एक हौद आहे, एक सदर, एक राजवाडा आणि काही वाड्यांचे अवशेष वगैरे आहेत. आणि 3 दरवाजे आपल्याला दिसले. टोटल गडाच्या तटबंदीला 12 बुरुज आहेत. आणि तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा असल्यामुळे एक बाजूस खंदक आहे. तर हा गड त्या काळी एवढा महत्त्वाचा होता कारण की वाशिष्ठी नदीच्या मार्गावर जे व्यापार व्हायचे त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एक टोल नाका जो बोलतो आपण, त्या प्रकारच्या गडाचा वापर व्हायचा. म्हणजे जे काय कर वगैरे असते ते या गडावर घ्यायचे. आणि हा गड आपला 1660मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडनं जिंकून घेतलेला. तर कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्कीच सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव.